हॅलो. तर होता शुक्रवारचा दिवस. ऑलरेडी बटाट्याची भाजी मी सकाळी उठून बनवली होती. ऑब्व्हियसली 10 ते 7 ऑफिस टायमिंग असल्यामुळे ऑफिसचे जे टिफिन्स आहेत, हा टिफिन्स असं म्हणते मी कारण आपल्याला दिवसभरातनं भूक लागत असते ऑफिसमध्ये काम करताना. तर बाहेरचं खाण्यापेक्षा म्हटलं आपण घरातनं आपले टिफिन बॉक्सेस रेडी करून घेऊन जाऊया. तर पहिलं तर लंचसाठी मी बनवत होती ते बटाट्याची भाजी ऑलरेडी रेडी आहे. तर इथे मी बनवते आहे भाकरी. म्हटलं चपातीचा रोज रोज येतो कंटाळा, म्हणून म्हटलं आपण आज 2 भाकऱ्या घेऊन जाऊया ज्वारीच्या. आणि कसं ज्वारीच्या भाकऱ्या तब्येतीलाही चांगल्या असतात आणि चांगल्या लागतात आपल्याला भाजीबरोबर किंवा एखादं उसळबरोबर खाण्यासाठी. तर मी इथे भाकरी करायला घेतली. भाकरीमध्ये कसुरी मेथी घातली, चव येण्यासाठी मसाला घातला, थोडंसं मीठ घातलं चवीपुरता आणि मी मस्तपैकी 2 भाकऱ्या ज्या आहेत त्या बनवल्या बटाट्याच्या भाजीबरोबर खायला. आता तुम्ही म्हणाल की बटाट्याची सुक्की भाजी आणि भाकरी दुपारी लंचला कशी काय खाते ही? पण झालं असं की माझ्या सुज्ञाला हवा होता सँडविच आणि त्यासाठी हवी होती बटाट्याची भाजी. तर सकाळी सकाळी ना 2-2 भाज्या करत बसायला एवढा आपल्याकडे वेळही नसतो, कारण बाकीचीही कामं असतात. तर इथे मी ब्रेकफास्टसाठी म्हटलं बाहेरून आपण खाण्यापेक्षा म्हणजे कॅफेटेरियामध्ये खाण्यापेक्षा आपण घरातनं काहीतरी आता अवेलेबल आहेच ब्रेड, तर जॅम ब्रेड आणि बटर ब्रेड असं घेऊन जाऊया, जेणेकरून आपले थोडे पैसेही सेव्ह होतील. तर असं कोण कोण करते हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की घरातनंच आपला एक म्हणजे आपल्याला सकाळची आपली भूक मिटेल, लंचपर्यंत थोडा पोटाला आधार मिळेल. त्यासाठी मी हे करून घेऊन गेलेले होते, जेणेकरून बऱ्यापैकी मी सर्वाईव्ह होऊ शकले लंचपर्यंत. कारण ऑफिसला 10 वाजता पोचल्यानंतर साधारण 11-11:30 वाजता मी हे खाल्लं ब्रेकफास्ट आणि त्याच्यानंतर मग 1:30 ते 2 वाजता 2 वाजेपर्यंत लंच खाल्ला. त्याच्यामुळे तेवढा वेळ आपल्याला मिळतो की जोरात अशी भूक लागत नाही की अरे कधी जातोय आपण लंच करायला असंही वाटत नाही. त्यामुळे इथे माझी ब्रेकफास्टची तयारी मस्तपैकी बटर आणि ब्रेड हे ऑल टाईम फेवरेट आहे माझं. तर हे रेडी केलेलं आहे मी. माझा हा ब्रेकफास्टचा टिफिन रेडी झालेला आहे आणि त्याच्यानंतर माझा लंच जसं मी तुम्हाला सांगितलं बटाट्याची भाजी आणि 2 भाकऱ्या याही माझ्या रेडी होत्या. आणि आता संध्याकाळच्या भुकेसाठी जसं की आपण लंच आपला 1-2 वाजता झाल्यानंतर 5 वाजता मला भूक लागते, तर तेव्हा काहीतरी बाहेर चटरपटर खाण्यापेक्षा म्हटलं आपल्या घरी खजूर आहेत तर आपण डब्यातनं 4-5 खजूर जे आहे ते घेऊन जाऊया. तसंही आता खजूरमुळे थोडी आपली शुगरची क्रेविंग जी आहे तीही कमी होते जेवणानंतर आपल्याला जी शुगर लागतं त्याची. तर असे माझे टिफिन रेडी झालेले आहे. आणि शुक्रवारी खूप पाऊस होता मुंबईमध्ये, तर त्या भर पावसातनं मी माझ्या ऑफिसला जाऊन पोचली बरोबर 10 वाजता. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.